नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या पाहणार आहोत सविस्तर, बातम्या पाहणार आहोत विस्तृत. आजच्या बुलेटिनमध्ये बातम्या आहेत निवडणुकीचा माहोल सांगणाऱ्या. एका दशकानंतर जम्मू काश्मीरात होऊ घातलेल्या निवडणुकांचं महत्त्व काय आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय. आजच्या आपल्या बुलेटिनला सुरुवात करूया. बातमी तुमच्यासाठी, बातमी तुमच्यासोबत. मुंबईतल्या मेळाव्यात ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला पकडलं कोंडीत. मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याचा आग्रह. ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री या काँग्रेसच्या सूत्रालाही ठाकरेंचा नकार. मुख्यमंत्री पदावर ठाकरे अडले. दहा वर्षांनंतर जम्मू काश्मीरात विधानसभेची रणधुमाळी. 3 टप्प्यात मतदान, 4 ऑक्टोबरला निकाल. जम्मू काश्मीरमध्ये दिग्गज राजकीय कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला. अब्दुल्ला आणि मुफ्तींच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष. तर महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक लांबणीवरती पडलेली असली तरी राजकीय वातावरणात मात्र निवडणुकीचे वारे जोरानं वाहू लागलेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पण महाविकास आघाडीत मात्र निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदासाठी दबावाचं राजकारण रंगताना दिसतंय. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातनं महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळही फुटला. पण हा नारळ फोडतानाच ठाकरेंनी एक विधान केलं, ज्यामुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चेहरे चांगलेच पडले. काय होतं ते विधान आपण ऐकूया. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा. उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. या जाहीर करा. कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये. ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. तर उद्धव ठाकरेंनी अगदी ज्या पद्धतीनं किंवा ज्या थेट पद्धतीनं शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांना सवाल केले ते पाहता ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही आरसा दाखवतायत का हा सवाल उपस्थित झालाय. महाविकास आघाडीमधल्या 3 पक्षांमधनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा शोधायचा विचार केला तर काही प्रमुख नावं आपल्या समोर येतात. काँग्रेसच्या बाबतीतली ही टॉप 3 नावं काहीशी अशी असू शकतात. पहिल्या 3 मध्ये सगळ्यात आधी नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचं येतं. अत्यंत कठीण काळात राज्यातल्या काँग्रेसची जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात सर्वात तळाला असलेल्या पक्षाला नंबर 1चा पक्ष त्यांनी बनवलाय. त्यामुळे काँग्रेसकडनं ते प्रबळ दावेदार मानले जातात. तर दुसरं नाव आहे काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात यांचं. बाळासाहेब थोरात यांचा मराठा चेहरा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभव सुद्धा काँग्रेससाठी फायदेशीर ठरतो. तर तिसरं नाव पृथ्वीराज चव्हाणांचं आपण गृहीत धरलं तर त्यांच्याकडे असलेला मुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांची जमेची बाजू मानली जाते. पण लोकसभेच्या निवडणुकीतही थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणारी काँग्रेस राज्याच्या विधानसभेसाठी ही रिस्क घेईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि जी स्थिती काँग्रेसची त्याहून अडचणीची परिस्थिती राष्ट्रवादीत पाहायला मिळते. त्याला कारण म्हणजे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडे शरद पवार हे सर्वात मोठा आश्वासक चेहरा आहे. दुसरं नाव अर्थात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं आहे. तर तिसरं नाव आहे खासदार सुप्रिया सुळेंचं. पवारांच्या कन्या आणि राजकीय वारसदार म्हणून त्यांचंही पारडं जड मानलं जातं. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव अधनमधनं चर्चेत राहतं. पण लोकसभा निवडणुकीत पवारांनी सर्व सूत्र स्वतःच्याच हाती ठेवत यश मिळवल्यामुळे
आता विधानसभेत सुद्धा पवार कुणाचं नाव पुढे करतात याची उत्सुकता असेल. तर निवडणुकीआधी राज्यातल्या आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची कधीच घाई केलेली नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या मागणीवरती आघाडीतले हे दोन पक्ष कसं रिॲक्ट करतात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. उद्धव ठाकरे नुकतीच दिल्लीलाही गेले होते. हा दिल्ली दौरा मुख्यमंत्री पदासाठीच्या लॉबिंगचा एक भाग असल्याची चर्चा झाली. तर पुढचं सरकार ठाकरे 2.0 असेल असं संजय राऊतांनी जाहीरही करून टाकलेलं. महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं. लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाही. लोकांना चेहरा द्यावाच लागेल. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वारंवार मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यासाठी दबाव वाढवला. पण काँग्रेस मात्र ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा आग्रह लावून धरल्याचं चित्र आहे. तेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो, जेव्हा सत्तेत येतो, तर ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. आणि विशेष म्हणजे पवारांसारख्या मुरब्बी नेत्यानं सुद्धा काँग्रेसच्या सुरात सूर मिसळत आघाडी हाच चेहरा असल्याचं विधान सुद्धा केलेलं होतं. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा. त्याच्यात कोणत्याही एखादी व्यक्ती आमचा निर्णय समन्वय, सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र. तर आधी पृथ्वीराज चव्हाण आणि मग शरद पवारांनी सुद्धा ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या सूत्राला सकारात्मकता दर्शवली. पण शुक्रवारच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रांचं हे सूत्र फेटाळून लावल्याची चर्चा आहे. कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार. म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे. मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी. तर पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सहानुभूती असल्याची चर्चा सातत्यानं रंगते. लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी उसळलेली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख बनवण्यास काँग्रेसच्या नेत्यांचा होकार आहे. पण उद्धव ठाकरेंना फक्त प्रचार प्रमुख पद नाही तर मुख्यमंत्री पद हवंय. त्यामुळेच आता अगदी उघडपणे आपल्या मित्रांना सवाल विचारत ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवरती दबाव वाढवल्याचं दिसतंय. अजून निवडणुकांच्या तारखांचा पत्ता नाही. महाविकास आघाडीचं जागा वाटप शिल्लक आहे. कुणी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या हे सुद्धा अजून फायनल झालेलं नाहीये. पण त्याआधीच महाविकास आघाडीच्या विधानसभेपूर्वीच्या पहिल्याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रह धरलाय. त्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. क्रमांक 1, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकेल का? क्रमांक 2, विना चेहरा निवडणुकीला सामोरं जायला ठाकरेंची शिवसेना तयार होईल का? क्रमांक 3, निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची रिस्क महाविकास आघाडी घेईल का? आणि सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, कोण असेल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा?